हाय फ्रेंड्स, आज मी मसाला भात बनवते सोप्या पद्धतीने. तर तुम्ही बघा. टोपामध्ये मी हे बघा, याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे. हे छान मी भाजून घेतलेलं आहे. आता हे बघा, इकडे मी बटाटा आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हा आहे गरम मसाला, तो मी आता याच्यामध्ये टाकणार आहे, थोडासा टेस्ट येण्यासाठी. हे बघा, छान भाजलेला आहे. आता याच्यामध्ये मी हे सगळं मिक्स करून घेते. छान हलवून घेतला आहे पुलाव. कलर बघा किती छान आलाय. आणि ह्याच्यामध्ये आता मी हे बघा अंदाजे मीठ टाकणार आहे. हे आणि पुन्हा हे मी छान असं हलवून घेणार आहे. आणि आता याच्यामध्ये मी पाणी वाढवणार आहे. अंदाजे आपलं पाणी टाकायचं. आणि मी हे बघा गॅस फुल केला आहे. आणि मी ह्या बटाटे सालीसहितच टाकलेत, कारण सालीमध्येच कॅल्शियम असतं. ते कधीच काढायचं नाही. बटाट्याची साल स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे नाही, टाकायचे, पण साल कधीच काढायची नाही. हे बघा, आता हा अंदाजे मी शिजायला ठेवला आहे. एक 10-15 मिनिटांनी छान शिजेल पुलाव. 10-15 मिनिटांमध्येच छान आपला पुलाव तयार होईल. आता मी थोडंसं मीडियमवरती गॅस ठेवते. आज एक तुम्हाला टीप द्यायची आहे. म्हणजे नवीन मुली स्वयंपाक करतात ना, त्यांना एवढं काही माहीत नसतं. म्हणून आपल्या घरातलं जे आपण धान्य भरून ठेवतो, डाळी, तर ते रिकामे डबे कधीच ठेवायचे नाही. 5 दाणे तरी डाळीचे त्या बरणीत किंवा डब्यात ठेवायचे. पूर्ण डाळीचे डबे रिकामे करायचे नाही कधीच. तांदळाचा डब्बा असू दे, त्यातले तांदूळ हे पूर्ण खाली डब्बा करायचा नाही. एक मुठभर तरी तांदूळ डब्यामध्ये ठेवायचे. आपल्या घरातलं धान्य कधीच संपवायचं नाही. आणि मेन म्हणजे मीठ पण मिठाच्या बरणीत थोडंसं तरी शिल्लक ठेवायचं. आणि थोडंसं शिल्लक आहे तोपर्यंत दुसरं मीठ आणून बरणीत ठेवायचं. मीठ ही आपली लक्ष्मी आहे. ते जेवणात घातल्यावर जेवण रुचकर बनतं, टेस्टी बनतं, चवीचं बनतं. म्हणून मिठाची बरणी कधीच रिकामी ठेवायची नाही. आणि मीठ संध्याकाळचं कधीच बाहेर टाकायचं नाही. आणि एक टीप तुम्हाला द्यायची आहे, कुकर लावताना पाण्यामध्ये लिंबू टाका आणि कुकर लावा. कुकर काळा पडत नाही, एकदम स्वच्छ साफ निघतो. आणि तुम्ही आपल्या घरातलं धान्य थोडं तरी शिल्लक बरण्यामध्ये डब्यामध्ये ठेवा. नंतर दुसरं राशन भरा. पूर्ण खाली करू नका, कारण घरात अन्नाची भरभराटी तेव्हाच येते जेव्हा आपण थोडं तरी धान्य शिल्लक आपल्या घरात ठेवतो. हे नवीन मुलींसाठी माझी टीप आहे. आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी माझ्या घरात खूप काटकसरीने संसार केला आहे, करते. पण कधीही राशन भरायच्या आधी मी थोडं 5 दाणे का होईना डब्यामध्ये शिल्लक ठेवते. आणि थोडंसं मीठ. तरी माझ्या टिप्स नवीन मुलींना आहेत. घरातलं धान्य संपेपर्यंत कधीच म्हणजे रिकामे डबे ठेवू नका. घरातलं धान्य थोडं तरी ठेवा आणि मग दुसरं राशन घ्या. चला,
आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या टिप्स आवडल्या का ते. वटाणा बटाटा पुलाव रेडी झाला आहे. हे बघा कसा एकदम सडसडीत झाला आहे. बघा किती छान आणि किती मस्त झाला आहे. हे बघा एकदाच मी अंदाजे पाणी टाकलं त्याच्यामध्येच हा खूप छान शिजला आहे. बघा कलर पण बघा किती छान आला आहे. असा सोप्या पद्धतीने पुलाव मी बनवला आहे. कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे ते. चला बाय. सुटसुटीत पुलाव, कलर पण किती छान आला आहे. कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे ते.